नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातूनच जव्हारमध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या धुलाई आंदोलनाला दणदणीत यश. बडतर्फ 60 महिला कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे प्रशासनाचे आदेश. धुलाई आंदोलनाचा पडसाद विधिमंडळात आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला मुद्दा. अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि भूमिपुत्र एल्गार संघटना जी आता नव्याने स्थापन झालेली आहे आणि ते भूमिपुत्र लोकांची बाजू घेत आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्याने केलेले आंदोलन यशस्वी झाल्याचं दिसून आलेलं आहे. जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या लक्षवेधी धुलाई आंदोलनाचा मोठे यश मिळालेलं आहे. तब्बल 7 तास चाललेल्या अभूतपूर्व संघर्षानंतर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून अचानक कामावरून कमी केलेल्या सर्व 60 स्थानिक महिला धुलाई कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रशासनाने जाहीर केलेला आहे. तसेच त्याचे मागील 7 ते 8 महिन्यापासून थकीत असलेले वेतनही तातडीने अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेचे हे पहिलेच आंदोलन मात्र मिळालेल्या अनपेक्षित यश लक्षवेधी ठरलेले आहे. राजीव गांधी मैदानापासून निघाला होता मोर्चा. रस्त्यावरच धुतले कपडे आणि शिजवलेले अन्न. आश्रम शाळेमध्ये गेल्या 20 वर्ष प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या या महिलांना प्रशासनाने आउटसोर्सिंगचे कारण देत कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढले होते. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सोमवारी सकाळी राजीव गांधी मैदानापासून शेकडो कार्यकर्त्यांच्या आणि महिलांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा सुरुवात झाली. हातात फलक, मुखात घोषणा आणि गाणी गात हा मोर्चा प्रकल्प कार्यालय जव्हार येथे धडकला. या आंदोलनाचे स्वरूप अतिशय अनोखे होते. प्रकल्प कार्यालयासमोर पोहोचताच महिलांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे आणि चादरी तिथेच धुण्यास सुरुवात केली आणि धुलाई आंदोलनाचे प्रात्यक्षिक प्रशासनाला दाखवून दिले. एवढेच नव्हे तर महिलांनी तेथेच चुली मांडून स्वयंपाक केला आणि सर्वांनीच तिथे जेवण करून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला. विधान परिषदेत घुमला आंदोलनाचा आवाज. एकीकडे जव्हारमध्ये रणरणत्या उन्हात महिला रस्त्यावर उतरल्या असतानाच दुसरीकडे आंदोलनाची धग थेट मुंबईतील विधिमंडळात पोहोचली. विधान परिषदेत आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सभागृहात तातडीने मांडला. यावर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उदयके यांनी तत्काळ दखल घेऊन सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले. एकीकडे रस्त्यावरील जनआंदोलन आणि दुसरीकडे विधिमंडळात वाढलेला दबाव यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर चक्रे वेगाने फिरले आणि प्रशासनाने या सर्व 60 महिलांना पुन्हा कामावर घेण्याचे आणि त्याचे थकीत वेतन देण्याचे लेखी आश्वासन दिलेले आहे. आनंदाश्रू आणि कृतज्ञतेचे वातावरण. आंदोलनस्थळी जेव्हा या मोठ्या यशाची आणि मागण्या मान्य झाल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा उपस्थित सर्व महिलांच्या डोळ्यातून आनंद तरळले. संघटनेमुळे आम्ही ही लढाई जिंकलो अशी भावना व्यक्त करत या कष्टकरी महिला भारावून गेल्या होत्या. यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीनं आमदार मनीषा कायंदे यांचे जाहीर आभार मानण्यात आले. डॉक्टर कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेले प्रश्न थेट लाईव्ह स्पीकरवर लावून सर्व आंदोलनकर्त्या महिलांना ऐकवण्यात आला. एक गरीब, सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नाची पोतरीने दखल घेत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतल्याबद्दल सर्व महिलांनी आणि संघटनेचे त्याचे विशेष आभार मानले. या यशस्वी आंदोलन नेतृत्व भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सरचिटणीस नवनाथ भोये, कार्याध्यक्ष सुनील लोणे आणि अध्यक्ष प्रमोद पवार यांनी केले. यावेळी गणेश माळी, रामा होला, स्वप्नील वाघ, विजय नडके, मनोज पारदी, विकास दोंडे, बाळाराम पाडोसा, मनोज धर्मावर, प्रसाद भालेराव, प्रणित उंबरसरडा, दीपक पवार, स्वप्नील जाधव, विजय राऊत, भावेश पढेरे, मकेलास पढेरे, गोपाल भगत, सुभाष कामडी, राहुल पवार यासह सरिता जाधव, प्रमिळा तर्फे, चित्रा वाघ, करुणा मुकणे आदी महिला व शेकडो कार्यकर्ते मोठ्या उपस्थिती संपन्न झाला. भारताचा मार्क्सवादी लेनिन पार्टीचा भक्कम पाठिंबा या आंदोलनाला होता. या आंदोलनाला मार्क्सवादी लेनिनवादी पार्टीचे शेरू वाघ आणि त्यांच्या सर्व सहकार्याने प्रत्यक्ष आंदोलनात येऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. भूमिपुत्र एल्गार संघटने जनहिताच्या प्रत्येक लढाईमध्ये आमचा पूर्ण ताकदीने संघटनेला पाठिंबा राहील अशी ग्वाही त्यांनी दिल्याने या आंदोलनाचा अधिक बळ मिळाले आणि प्रशासनावर दबाव वाढण्यास मदत झाली. नवनाथ भोये, सरचिटणीस एल्गार संघटना यांनी हा
निवेदन दिलं आणि त्यानुसार एल्गार संघटनेने ज्या माध्यमातून 60 महिलांना न्याय दिला, तसंच एल्गार संघटना पालघर तालुक्यामध्ये म्हणा, पालघर ठाणा जिल्ह्यामधील गावांची सीमांकन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यावर देखील लक्ष केंद्रित करून गावांची सीमांकन करणं हे त्यांनी काम पाहिलं पाहिजे आणि आपली गावांची सीमा आखावी आणि गावाचा नियोजनाचा प्रस्ताव शासनाला द्यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. एल्गार संघटनेने केलेला एक प्रकारचा उठाव आणि त्याला शासनानं दिला सकारात्मक प्रतिसाद याबद्दल संघटनेला तसेच शासनाला धन्यवाद. आणि या संदर्भात आपली भूमिका काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.